तुम्ही पुन्हा एकदा बंटीला बघताय नॉन स्ट्राईक मार्कवरती जतीनदादा साळगावकर, तर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कुणावरती विश्वास दाखवला जातोय संघ मालक योगेश दांडेकर यांच्या माध्यमातून हे आपण जरूर बघणार आहोत. मिस्टर अभि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. शेवटचं षटक असेल तर स्ट्राईक वरती मिस्टर बंटी असतील. बंटीने आपण बघितलं होतं ज्यावेळेला तो फलंदाजीसाठी आलेला होता, पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलेल्या षटकाराने गोलंदाजाचं स्वागत केलं. शेवटच्या षटकातला पहिला बॉल, यावेळेला शानदार फटकेबाजी बंटीच्या बॅट मधून येतोय. हा दुसरा मॅक्सिमम षटकार. दॅट्स अ मॅग्निफिसंट इनिंग. काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. खरं तर आपण बघितलं मधल्या फळीतला हा खेळाडू आहे. अंडरम खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळतो, परंतु आज इथे ओरम क्रिकेट खेळत असताना देखील आपली जी गुणवत्ता आहे ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. जतीनदादा साळगावकर यांची कौतुकाची थाप बसते आणि त्याच्यासाठी फार महत्वाची असणार आहे. प्रोत्साहन दिलेलं आहे जतीनदादा साळगावकरने बंटी याला. पुन्हा एकदा षटकातला पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॅक टू बॅक मॅक्सिमम षटकार बंटीच्या बॅटमधून. दरम्यान जर आपण पाहिलं तर ऑनलाईन बाळू थोरात सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रचंड चाहते आहेत. बघ, दापोलीचं टेनिस क्रिकेट असू दे किंवा दापोलीचे कबड्डी असू दे, या दोन्ही खेळांवरती जीवापाड प्रेम करणारे ही आमची मित्रमंडळी आहे. बाळू थोरात सर, बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा आमची भेट होते. सो आपलं मनापासून पुन्हा एकदा ऑनलाईन या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर समीर झगडे सर, ज्यांनी आपण बघितलं होतं की मगाशी देखील त्यांची मी कमेंट्स वाचलेली होती. जतीनदादा साळगावकर यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर षटकार मारला तर. फहद चिपळूणकर यांची देखील कमेंट्स येते. जबरदस्त फलंदाजी आपल्याला जतीनदादा आणि त्याचबरोबर बंटी यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. वेल प्ले. दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्रा घेत आहेत, परंतु यावेळेला पुन्हा एकदा बंटीच्या बॅट मधून शानदार फटका येतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी षटकार चौकारांचा पाऊस इथे बंटीने पाडलेला आहे. 58 धावा, 58. अभि पवारच्या विरोधामध्ये जोरदार आक्रमण इथे केलेलं आहे बंटीने. नाव देखा न ताव देखा, हर गेंद को सीमा रेखा के बाहर फेका. षटकार, त्याच्यानंतर चौकार. लाजवाब फलंदाजी. जाकीर कडवेकर सांगतायत लीजेंड प्लेयर जतीनदादा साळगावकर. येस, ऍब्सोल्युटली. ओहो, घणाघाती प्रहार बंटीच्या बॅट मधून. चेंडू जातो तो सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बंटी एलकरच्या बॅट मधून आलेला हा मॅक्सिमम षटकार. दॅट्स अ सुपर आउटस्टँडिंग बॅटिंग. आणि बंटीने आता थोडीशी इथे घंटी वाजवलेली आहे गोलंदाजाची देखील. अभिवरती विश्वास दाखवलेला होता. खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु त्या अपेक्षा तो पूर्ण करू शकलेला नाहीये. बंटीने सुरेख कामगिरी पार पाडलेली आहे, अप्रतिम कामगिरी. मी तर म्हणेन या इनिंगच्या माध्यमातून बंटीने आपली जी गुणवत्ता तर सिद्ध केली आहे, परंतु आपल्या करिअर मधली सर्वात एक मोठी इनिंग खेळण्याचा प्रयत्न बंटीने दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती केलेला आहे. फार कमी संधी मिळालेली आहे बंटीला दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती फलंदाजी करण्याची, परंतु आज त्या संधीचं सोनं केलंय. या षटकातला पुढचा बॉल अभिचा ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांनी दंडित केलेला आहे. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर पडते धावफलकावरती. टीमची धावसंख्या दापोली फायटर संघ सुरुवातीला थोडासा चाचपडत खेळला, त्यानंतर 65 या आकड्यापर्यंत आतापर्यंत मजल मारलेले. 4 आघाडीचे जे फलंदाज होते ते माघारी परतले. मुदस्सर मागजनकर, आकाश सपकाळे असेल, त्याचबरोबर स्वप्नील शिंदे, हे जे स्टार खेळाडू होते ते लवकरात लवकर बाद झाले. आणि त्याच्यानंतर जतीनदादा साळगावकर असेल, बंटी यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटे. धावचीची संधी आहे, धावचीची संधी आहे, परंतु इथे पंचांचा निर्णय ऑफिशियल काय येतोय तो आपण पाहूया. एक धाव तर पूर्ण जरूर केली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. पांडुरंग तबीब अभिनंदन केले त्याने. नो बॉलचा इशारा रेफरी यांचा.
सो दुष्काळात 13वा महिना अभि पवारसाठी, कारण सुरुवातीला आपण बघितलं की थोडासा मागडा ठरत होता आणि त्यानंतर अवांतर धावा देखील येत आहेत. कुठेतरी हा चिंतेचा विषय ठरू शकेल सुपर किंग दापोली संघाला. एका चांगल्या सुरुवातीनंतर आता थोडीशी नैराश्यजनक कामगिरी मिस्टर अभि पवार यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या पोहोचते 68 धावा झालेल्या आहेत. बंटी त्याची जर वैयक्तिक धावसंख्या आपण बघितली तर 7 बॉलमध्ये 31 धावांवरती तो खेळतोय. लाजवाब खेळ, अप्रतिम फलंदाजी मिस्टर बंटी यांच्याकडून. दापोली तालुक्यातील पाचवली गावातून बिलॉंग करतो. अंडरमकुम जबरदस्त खेळतो हा खेळाडू आणि आज आपण बघतोय की ओरमच्या स्पर्धेमध्ये देखील आपली जी गुणवत्ता आहे ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. अभि पवार पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकोट टप्प्याच्या बॉलवरती पुन्हा एकदा शानदार प्रहार मिस्टर बंटीच्या बॅट मधून. हा घनागती प्रहार, मिळतील धावा 4. वेल प्ले मिस्टर बंटी एलकर, लाजवाब बॅटिंग. आज आपले जे प्रशंसक आहेत, जेवढे चाहते आहेत, त्यांना खुश केलेला आहे मिस्टर बंटीने. बॅटच्या रडार मध्ये हवाई फायर केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय मिस्टर कैफ आणि सरते शेवटी हा झेल पकडलाय. बंटीची जी विध्वंसक फलंदाजी होती, आक्रमक फलंदाजी, तिला ब्रेक लावलेला आहे. परंतु बंटीने त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आपली जी भूमिका अतिशय यथोचितरित्या त्याने पार पाडली. जीवनाच्या रंगमंचावरती अशा पद्धतीने वावरा की पडदा पडल्यानंतर देखील टाळ्या वाजल्या पाहिजे. या खेळाडूने तीच फलंदाजी केली. सामना संपलाय आणि बंटीची जर फलंदाजी आवडली असेल तर दापोली फायटर्स एकदा जोरदार टाळ्या मिस्टर बंटीसाठी व्हायला पाहिजेत. शानदार बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. 72 72 धावा बनवल्या. 73 धावांचं एक भलं मोठं विशाल लक्ष आणि खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं बंटी एलकरने. अनपेक्षितरित्या या फलंदाजाला संधी दिली. जतीनदादा साळगावकर विकेटवर